श्री स्वामी समर्थ. रोज रात्री झोपताना हे 2 वाक्य म्हणून झोपा, जीवनाचे सार्थक होईल. जीवनामध्ये दुःख आहे, दारिद्र्य आहे, आजारपण आहे, कष्ट आहे, काही केल्याने कर्ज फिटत नाही, दुःख संपत नाही, दारिद्र्य दूर होत नाही, तर अशा वेळेस काय करावे? स्वामींच्या चरणी जावे. स्वामी कोणत्याही भक्ताला सहज दर्शन देतात. स्वामींना तुम्ही मनातून जर कोणती गोष्ट, कोणती इच्छा बोललात तर स्वामी लवकरात लवकर पूर्ण करतात. रोज रात्री झोपताना कोणते वाक्य बोलावे? जीवनामध्ये काहीही चांगलं होत नसेल, कर्ज फिटत नसेल, दुःख दारिद्र्य संपत नसेल, आजारपण दूर होत नसेल तर काय करावे? जीवनामध्ये रोज आपण धावपळीचं जीवन जगतो. या जीवनामध्ये आपल्यालाही काही निगेटिव्ह लोक भेटतात, काही निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये असतात. तेव्हा आपलं मन त्यामध्ये गुंतत जातं किंवा आपल्याही डोक्यात निगेटिव्ह विचार येतात. मग अशा वेळेस काय करावे? आपलं मन पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडवून आणण्यासाठी काय करावे? जेव्हा तुमचा विचार, मन, डोकं सर्व काही निगेटिव्ह विचार करता, तेव्हा तुम्ही स्वतःहून त्या गोष्टीला आकर्षित करता. जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केले किंवा चांगल्या गोष्टी जीवनामध्ये घडत आहेत असे विचार केले, तर आपल्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं होते. तर रोज रात्री तुम्ही जेव्हा कामावरून येता, कुठेही असाल तरीही रोज रात्री स्वामींचे नामस्मरण करावे. 108 वेळेस तुम्हाला जेवढं जमेल तेवढा स्वामींचा जप करावा आणि बोलावे, स्वामी महाराज, माझा आजचा दिवस खूप चांगला होता. तुम्ही हे जीवन दिलं आहे. या जीवनामध्ये मी खूप खुश आहे, आनंदी आहे. तसंच माझ्या सर्व इच्छा पूर्ण होत आहेत. स्वामी महाराज, तुमच्या कृपेने माझे जीवन खूप सुखद आहे, आनंदी आहे. तसेच स्वामींना बोलावे व हे वाक्य बोलून झोपावे. श्री स्वामी समर्थ.